नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 13 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच पूर्व विदर्भातील जिल्ह्यात, तसेच राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात, तसेच हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यात दुपारनंतर हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. राज्याच्या इतर भागात हवामान सूर्यप्रकाश असे राहील. तसेच उद्या दिनांक 14 ऑक्टोबर रोजी नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांच्या काही भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. स्थानिक वातावरणातील बदलामुळे यापैकी काही ठिकाणी थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे राज्याच्या ज्या भागातून मान्सून परत फिरला आहे त्या भागात स्थानिक हवामानानुसार व विखुरलेल्या स्वरूपात दिनांक 15 ते 18 ऑक्टोबर या तारखेदरम्यान कुठे तुरळक ते हलका तर कुठे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. वातावरणातील बदलामुळे एखादे दुसरे ठिकाणी थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात. या भागात मुसळधार पावसाची शक्यता नाही, त्यामुळे आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. तसेच काल एक शेतकरी मित्रांनी फोनवरून सांगितले की सर, आपण 3 दिवसापूर्वी अंदाजात सांगितले होते की दिनांक 15 ते 17 तारखेदरम्यान राज्यात पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते. पण त्यावेळेस काही जणांनी सांगितले की पुढील 8 ते 10 दिवस पावसाची शक्यता नाही असे सांगितले होते. पण कालचा आपला अंदाज पाहून त्यांनी पण आपण दिलेल्या तारखेस पावसाची शक्यता सांगितली आहे. तसेच मी राज्यातून प्रथम एक अंदाज देत सांगितले होते की ऑक्टोबरच्या 3ऱ्या व 4थ्या आठवड्यादरम्यान बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याच्या जास्त दाबाच्या अर्थात डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन ते कर्नाटक राज्यातून अरबी समुद्रात येण्याची शक्यता राहील असे सांगितले होते. व हे काही काळ अरबी समुद्रातील तापमानवाढीमुळे ते अरबी समुद्रात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण करू शकते असे सांगितले होते व तसे घडण्याची शक्यता असून आता हे चक्रीवादळाचे क्षेत्र परत डीप डिप्रेशनमध्ये जाऊन ते गुजरात राज्याकडे जाण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे. वातावरणातील अचानक बदलामुळे याच्या जाण्याच्या मार्गात काही बदल झाला तर तसे आपणाला सांगितले जाईल. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.